एका माणसाने एका अतिशय सुंदर मुलीशी लग्न केले. लग्नानंतर दोघेही खूप प्रेमळ आयुष्य जगत होते. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि नेहमीच तिच्या सौंदर्याची प्रशंसा करायचा. पण काही महिन्यानंतर मुलीला त्वचेचा आजार होऊ लागला आणि हळूहळू तिचे सौंदर्य कमी होऊ लागले. स्वतःला असे पाहून तिला भीती वाटू लागली की जर ती कुरूप झाली तर तिचा नवरा तिचा द्वेष करू लागेल आणि ती त्याचा द्वेष सहन करू शकणार नाही. दरम्यान एके दिवशी नवऱ्याला काही कामासाठी शहराबाहेर जावे लागले. जेव्हा तो त्याचे काम संपवून घरी परतत होता तेव्हा ते पूर्ण झाले होते. 1945मध्ये त्यांनी दोन्ही डोळे गमावले. पण असे असूनही दोघांचेही आयुष्य नेहमीप्रमाणे पुढे जात राहिले. वेळ निघून गेला आणि त्वचेच्या आजारामुळे मुलीचं सौंदर्य पूर्णपणे गेले. ती कुरूप झाली. पण अंध नवऱ्याला याबद्दल काहीही माहिती नव्हते. त्यामुळे त्यांच्या आनंदी वैवाहिक जीवनावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. तो तिच्यावर तसाच प्रेम करत राहिला. एके दिवशी ती मुलगी मरण पावली. नवरा आता एकटाच होता. तो खूप दुःखी होता. त्याला ते शहर सोडायचे होते. त्याने अंत्यसंस्काराचे सर्व विधी पूर्ण केले आणि शहर सोडण्यास सुरुवात केली. तो शहर सोडून जात असताना तेवढ्यात एका माणसाने त्याला मागून हाक मारली आणि जवळ येऊन म्हणाला, "आता आधाराशिवाय तुम्ही एकटे कसे चालणार? तुमची पत्नी इतके वर्ष तुम्हाला मदत करत होती." नवऱ्याने उत्तर दिले, "मित्रा, मी आंधळा नाही आहे. मी फक्त आंधळा असल्याचे नाटक करत होतो. कारण जर माझ्या पत्नीला कळले असते की मी तिची कुरूपता पाहू शकतो तर तिला तिच्या आजारापेक्षा जास्त त्रास झाला असता. म्हणूनच मी इतकी वर्ष आंधळे असल्याचं नाटक करत होतो. माझी पत्नी खूप चांगली होती. मला फक्त तिला आनंदी ठेवायचे होते." आनंदात राहण्यासाठी आपल्याला एकमेकांच्या कमतरताकडे डोळे झाक करायला हवे आणि त्या कमतरतेकडे दुर्लक्ष देखील करायला हवे. जर आपल्याला खरंच आनंदात राहायचं असेल तर इतरांच्या चुका किंवा कमतरता शोधण्याऐवजी त्या दुर्लक्ष करून त्यांना स्वीकारायला शिकले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी कमी असते, परंतु जर आपण त्यावर लक्ष केंद्रित करत राहिलो तर नातेसंबंध आणि आपला आनंद दोन्ही प्रभावित होतो. म्हणूनच इतरांच्या त्रुटींना दुर्लक्षित करून त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष द्यायला हवे. तर कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी प्रेरणादायी कथा? आवडली असेल तर नक्की कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.